गळ्यात भगवं उपरणं आणि डोक्यावर टोपी घालून स्वतःला माळकरी म्हणवणारा एक नंबरचा घोळकरी छत्रपती संभाजीनगरचा कोटेकर. घटनाक्रम लक्षात घ्या भावांनो. मला आठवते यानं डॉक्टरला काळं फासलं तेव्हा पाटलांनी याला झापलं होतं. आजपर्यंत समाजाशी गद्दारी करणाऱ्या कोणाचंच नाव दादांनी आपल्या तोंडात घेतलं नाही. तेव्हाच हा स्टंटमॅन लक्षात आलता, पण सगळ्यांनी ह्या गोष्टीवर दुर्लक्ष केलं की बाबा जाऊ दे, झालं. लेबर कॉन्ट्रॅक्टचा धंदा आहे याचा. मध्यंतरी दादांचं नाव वापरून शेंद्रा MIDC मध्ये जबरदस्ती दमदाटी करून अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळवले. एकतर नवीन कंपनी आहे DMIC मध्ये कंपनी, त्यात 1000 लेबरचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं असंच दादांचं नाव वापरून, दादाचा फोटो गाडीवर लावून. माझ्याकडे सगळे पुरावे आहे, काळजीच करू नको. विधानसभेच्या वेळेला एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती भावांनो, की आम्ही सपोर्ट करू, आमच्या 12 संघटना आहे, त्या तुमचं काम करल, सगळीच्या सगळी मराठा वोटिंग तुमच्या मागे लावू. ते महाशय हेच अनेक उमेदवारांना कॉल करून पैसे उकळले, गंडवलं. हे सगळं सगळ्यांना माहीत आहे. हे झालं. नंतर आपण मुंबईला गेलो. आत्ता लोक सांगायले तर तिथं एक स्टॉल सुरू केला होता म्हणे. लोकांनी फुकट आणून दिलेल्या अन्नाचं ह्यानं 1.5 कोटी रुपये बिल केलं होतं म्हणे. म्हणजे वसूल केलं पट्टी स्वरूपात, आणि त्या आडून इकडं गावागावातून पैसे जमवायचा फॉर्म्युला सुरू केला. इतकं तर नास काय आहे, जिथं भंडारा तिथं ताट तांब्या आणि सगळं घरदार घेऊन सगळ्यात पुढं असणारा चोरटकर समाजाच्या भावनिकतेचा फायदा घेतला. आणि मुंबईत पाऊस आहे, आपले बांधव भिजत आहे, छत्री नाही, रेनकोट लागते, रेनकोटपेक्षा तुम्ही पैसे पाठवा, मी इकडून सस्तात घेऊन वाटप करतो, असं म्हणून स्कॅम चालवला. एकही रेनकोट कोणालाच मिळाला नाही. ही गोष्ट दादांच्या लक्षात आली. लगेच दादांनी नाव न घेता स्टेजवरून आवाहन केलं होतं की कोणी पैसे पाठवू नका, आर्थिक व्यवहार करू नका. कदाचित ते हेच आहे असं लोक म्हणायले. तर खरं खोटा संशोधनाचा विषय आहे, पण आपण नक्की करू. तर असा विषय आहे भावांनो. झालं. मुंबईच्या आंदोलनाच्या नंतर दादा गॅलेक्सीला ॲडमिट झाले होते. तेव्हा तिथेही आला होता. संभाजीनगरचे शेकडो बांधव तिथं हजर होते. सर्वांसमोर दादांनी ह्याची कान उघडणी करून तिथून अक्षरशः हाकलून लावलं होतं. इकडं पुन्हा येऊ नको म्हणून सांगितलं. तेव्हा ह्या चोराचा इगो हर्ट झाला. त्यानंतर काही दिवस गेले. आता ती काळं फासलेली केस बोर्डावर आली. आता त्यामध्ये कारवाई होणार म्हणून सेटलमेंट करासाठी हे डॉक्टरपाशी गेला. डॉक्टर म्हणे माई गेलेली आब कशी येणार, म्हणून मग दुधाचा अभिषेक. आता पुन्हा दोघंही बदनाम. डॉक्टर पहिलेच चुकीच्या लोकांच्या नादी लागला होता, आता हे लागली दाडगत. आता तुम्ही म्हणसाल ते बाकीच्या गोष्टी करायला सांगायला सांगतो. तिथंच डॉक्टरच्या कॅबिनमध्ये अजून एक स्क्रिप्ट तयार झाली की अजून काही नावं घेऊन गुतागुत करायची आणि बदनामी करायची. आपली तर अशी गेलेली आहे, आता तशी प्रसिद्धी मिळवायची. सरपंचाचा कॉल आला होता म्हणे याला रात्री 12 वाजता. हे इतका मोठा लागून गेला ना तुर्रम खान. अरे शेकडो लोक असते तर आम्ही बी असतो, आम्हाला कोणालाच कॉल आला नाही. मला तर आला असता की नाही तुम्ही सांगा. मी लय विचारपूस केली सगळ्यांना, पण कोणालाच कॉल आला नव्हता म्हणे. असं हे एकटाच आहे ना धुरंधर. कोणी कोणाचंही काम करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यात दादाचं काय. त्यांनी तर खुली सूट दिली होती ना, कोणालाही करा. बरं केला म्हणतो ना कॉल, तर एखादा स्क्रीनशॉट काढून दाखव ना. सगळी हिस्ट्री असते व्हॉट्सॲपमध्ये. हे सोटकर स्वतःला संघर्ष योद्धा म्हणते. काहाचा संघर्ष योद्धा रे? घर्षण योद्धा तू. काढू का सगळं. राजकारण्याच्या गाडीत फिरते म्हणे. हे भामटा 2 वर्षात एकदा पण एकाही रॅलीत स्वतःची गाडी घेऊन आला नाही. का तर ह्याच्या गाडीला स्क्रॅच पडल, गाडी चप्पल दबल. लई कष्टानं घेतली ना, केस गेले गाडी घेता घेता. आता ह्याच्यावर दादा सरपंच किंवा अजून कोण काय बोलत नाही याचा अर्थ असा नाही, आणि बोलणार पण नाही, कारण या हरामखोराची तेवढी लायकी नाही. संभाजीनगरमध्ये उमेदवार मार्का करून घेत आहे, तुम्ही पाहिलं. मराठ्यांना उमेदवारीच नाही. हे कमी भरून काढण्यासाठी, भविष्यात भाजपच्या तिकिटासाठी, एखाद्या पदासाठी हे असं करून चर्चेत येऊ पाहत आहे. हे आहे एका भाजपच्या नेत्याच्या दलालाच्या संपर्कात. त्याचं दुकान मी पहिलेही याच्या आधी एकदा लावलेलं आहे. ते नाव त्याला लक्षात आलं असेल आता. ते पुतळेवाला. सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. संभाजीनगरमध्ये किती जणांना धमक्या दिल्या, कोण्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं, काय काळे धंदे करत तो. बोलण्यासारखं भरपूर आहे बाब्या, पार नागडा होईल. अनेक लोकांचे कॉल आले, पुराव्यास सकट माहिती आहे. वेळ आली की नक्कीच मांडल. जरांगे पाटलावर टीका करून बरेच लोक आर्थिक बलाढ्य झालेत. काय होतं ते हाक्या, वाघमारे, संगीताबाई आणि असे अनेक बरेच छपरी. नुसत्या टीका करणाऱ्यावर यांना काही राजकीय नेत्यांनी 25-25, 30-30 लाखाच्या 4 व्हीलर दिल्या. का दिल्या यावर सर्वांनी विचार करणे गरजेचं आहे. खंत वाटते भावांनो या अशा लोकांकडे पाहून. अरे माझंही भरपूर नुकसान झालं ना, पण कधी गुखाचा विचार सुद्धा शिवला नाही. कोणताही खरा माणूस जेव्हा समाजाचं काम करतो ना, तो कधीच असे चाळे करत नाही, भिकार चाळे. जरांगे पाटील ही एक व्यक्ती नाही, ते दैवत आहे समाजाचं. असल्या भुंकणाऱ्यांना समाज कधीही जवळ करणार नाही. आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत पाटलांसोबत आहोत.
कारण पाटलांचे प्रयत्न, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचं सातत्य, कंटिन्युएशन, तळमळ हे विलक्षण आहे. ज्या ज्या ठिकाणी सरकारनं अत्याचार केला, सरकारनं दुर्लक्ष केलं, त्या त्या ठिकाणी पाटलांनी गरज म्हणताना जीवतोड मेहनत करून सहकार्य केलं, आवाज उठवला. असो, तर ह्या 20 वर्षापासून पट्ट्या गोळा करणाऱ्या पट्टेकरला खुलं चॅलेंज आहे. बाब्या, 4 समर्थक गोळा करून दाखव. केलेल्या दाव्यातला एकाचा तरी पुरावा दे. नसता मी त्रिशूल पहिल्यांदा सभ्य भाषेत बोललो. तोंड दाखवायच्या लायकीचा ठेवणार नाही, शब्द आहे आपला. काय म्हणता भावांनो? करा आपापल्या प्रोफाईलवर सटासट शेअर करा, कमेंटमध्ये व्यक्त व्हा. काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर बिनधास्त मेसेज करा, फॉलो करून ठेवा. भेटू. जय शिवराय.